पारायण म्हणजे नक्की काय यावर आधारित आपण व्हिडिओ बघणार आहोत. पारायण. आजच्या तुलनात्मक कृत्रिम दिनचर्येत मनुष्य इतका पळापळ करीत आहे की नेमकं आपण कुठं चाललो आणि कुठं जायचं आहे, का जायचं आहे याचा संपूर्ण विसर पडून मानसिक आसक्ती आणि अतृप्तीच्या चक्रव्यूहात सापडतो. त्याला भ्रम होतो आणि एक रस्ता दिसतो आणि हाच बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून पुढे जातो तर अजूनच अडचणीत सापडतो. कारण नेमकं काय करायचं यासाठी सर्वात प्रथम मनाची स्थिरता आणि स्थैर्य पाहिजे. मनाची स्थिरता, स्थैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर त्यास आध्यात्मिक अनुष्ठानाची जोड असणे ही प्राथमिक गरज असते. तुम्हाला गढूळ पाण्यात किंवा घोंगावणाऱ्या महापुरात कधीच स्थैर्य मिळण्याची अपेक्षा करू नका. त्यासाठी नितळ पाणी किंवा नदीचा स्वच्छ प्रवाह ही प्राथमिक गरज आहे. त्याचप्रमाणे मनाचे स्थैर्य आणि स्थिरता पाहिजे असल्यास आध्यात्मिक अनुष्ठान हा मूळ पाया आहे. त्यामुळे आज तरी तरुणांना आध्यात्मिक अनुष्ठानाची नितांत गरज आहे. पण नेमकं हेच कुणी सांगत नाही. म्हणून कीर्तन, प्रवचन, पारायण या फक्त ज्येष्ठ किंवा वयोवृद्ध नागरिकांसाठी आहेत असा मोठा गैरसमज समाजात पसरला आहे. यासाठी कोणतेही संशोधन करण्याची गरज नाही, तर फक्त तुमच्या आजूबाजूला तरुण पिढीचे निरीक्षण करा. तुम्हाला हा फरक जाणवेल की तरुण पिढीने आपला व्यवसाय, नोकरी सांभाळून दिवसातून 2 तास किंवा एखादा तास तरी मानसिक स्थिरता आणि स्थैर्य मिळवण्यासाठी देणे ही काळाची नाही तर आपल्या नित्यमूल्य आयुष्याची गरज आहे असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. पारायण ही अध्यात्माची पहिली पायरी होय. माऊली संत ज्ञानेश्वर पण ह्या विश्वाच्या प्रत्येक मानवी जीवाला उपदेश करीत आहे की तुम्ही 50 अक्षरांचे कितीही तज्ज्ञ असो, पण राम कृष्ण ही 2 अक्षरे जोडली तर 52 अक्षरे होतात. आणि जर या 2 अक्षरांची महती तुम्हाला समजली नाही तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. माऊलीच्या अभंगात हे सांगायचे झाल्यास 50 अक्षरी करिसी भरोवरी, शेखी तुझे तोंड वैरी रया, या परिणामाची ओळ मांडुनी, संसार दौडुनी घाली परता, रकारा पुढे एक मकार मांडिका, उतरसी समतुका सुबंचिया, बाप रखुमादेवीवरा विठ्ठलू हृदयी, आपुली आन वाही त्रिभुवनी रया. तुम्हाला ही ओवी समजली नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करून ती पुन्हा तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. याचा अर्थ असा, वर्णाक्षरातील र व म ही अक्षरे सोडली तर इतर अक्षरांना वापरून केलेले कोणतेही शब्द त्या 2 अक्षरांची बरोबरी करू शकत नाहीत व त्या इतर शब्दामुळे तुझे तोंड तुझे वैरी बनेल. म्हणून तू संसार करीत असताना रामनामाचा जप कर. त्या रामनामाच्या जपामुळे तू प्रत्यक्ष शिवशंकराची बरोबरी करशील. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल नामाला हृदयस्थ करून त्याशिवाय दुसरे काही करणार नाही अशी शपथ घे असे माऊली सांगतात. असो, पारायण म्हणजे त्याच त्या गोष्टींची पुनरावृत्ती होय. वारंवारिता अभ्यासने होय. संत वाङ्मयाचा अभ्यास एका दृष्टिक्षेपात अवलोकन करण्याइतके सोपे आणि साधे काम नक्कीच नाही. पारायण करणे ही गोष्ट मानसशास्त्राच्या दृष्टीने मनाशी संबंधित आहे. साधकाची किंवा वाचकाची मनोवृत्ती व त्याची भावधारा व मनाचे आरोग्य त्यांचे नियमन करण्याकरता देखील पारायणाची आवश्यकता आहे. पारायणामुळे मनाची स्थिरता निर्माण होते. अनिर्बद्ध मनाला एका सूत्रात, एका भावात बांधल्या जाते. अनुशासन, संयम, मनोनिग्रह इत्यादी गोष्टी पारायणाद्वारे साध्य होतात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार अंतःकरणात वास करतात. या सर्वांना काही क्षणापुरते नियंत्रण करण्याचे कार्य देखील पारायणाच्या माध्यमाने होते. माझ्यापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ आहे हा पूज्यभाव देखील मनात निर्माण होतो. माणसाची दृष्टी पवित्र शब्दांनी पवित्र होते. इंद्रियांना संयमित करण्याकरता पारायण फार महत्त्वाचे आहे. ज्ञानेश्वरी वाचनाने बुद्धी प्रगल्भ बनते. मन परमेश्वराच्या ठिकाणी एकाग्र होते. मनुष्य नेहमी सत्संगाची इच्छा करतो. यामुळेच मनुष्य खऱ्या अर्थाने आत्मज्ञानाच्या प्राप्तीची वाटचाल करतो. उलटसुलट विचारांना योग्य दिशा देण्याचे कार्य पारायणातील पवित्र शब्द करतात. यासाठी शब्दाचा अर्थ जाणून घेण्याची गरज आहे. त्या शब्दाचे अंतरंग गाभा समजून घेणे गरजेचे आहे. ज्ञानेश्वरीबद्दल सांगायचे झाल्यास संत नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. पारायण करून त्यातील शब्दांना अनुभवा व आपली क्षमता आपण ओळखून जीवनात उतरविल्यास आनंदाला पारावार राहणार नाही. ज्ञानेश्वरीत चमत्काराला प्राधान्य नाही. कुठल्याच प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घातलेले नाही. कर्मालाच प्राधान्य दिलेले आहे.
पारायण करणे म्हणजे शुद्ध विचारांना वारंवार अभ्यास केल्यास विचारांचे शुद्धीकरण होईल, हातून सत्कर्म घडेल, सेवाभाव, त्याग, सहकार्य इत्यादी भावना वाढीस लागतील. रामकृष्ण हरी. आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरची व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.